नेपाळला पहिली महिला पंतप्रधान मिळालेल्या आहेत आणि त्यानंतर नेपाळमध्ये जे सध्या राजकीय अस्थैर्य आलेलं आहे ते अस्थैर्य कुठेतरी संपण्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. परंतु मंडळी, या सगळ्या नेपाळच्या गदारोळात एक महत्त्वाची गोष्ट बाजूला राहून जाते, ती म्हणजे जेनझी प्रोटेस्टरने ज्या पद्धतीनं नेपाळच्या पंतप्रधानांची निवड केली, ती अनोखी पद्धत. मतदान करून नवीन पंतप्रधान निवडणं लोकशाही प्रक्रियेत आपल्याला सगळ्यांसाठी नवीन नाही आहे. कुठे बॅलेट पेपरवर मतदान होतं, कुठे EVMवर होतं. पण पहिल्यांदा एका गेमिंग प्लॅटफॉर्मचा वापर करून नेपाळमध्ये नवीन पंतप्रधानाची निवड करण्यात आलेली आहे. काय होता तो गेमिंग प्लॅटफॉर्म आणि जनरेशन झेडनं अशी कुठली पद्धत अस्तित्वात आणली ज्यामुळे ज्या पद्धतीची सर्वत्र चर्चा होते? पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी, मी आहे अनिकेत. तुम्ही पाहताय न्यूज टापू. सुशीला कार्की हे नाव आता जगाच्या पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश म्हणून सुशीला कार्की यांचं नाव नेपाळमध्ये तर परिचित होतंच, त्यांचं भारताशी असलेलं कनेक्शन सुद्धा अनेकांना माहिती होतं. आपल्याच BHU मध्ये MA झालेल्या सुशीला कार्की यांचा विवाह त्याच BHU मध्ये शिकणाऱ्या एका व्यक्तीशी झाला, जे नेपाळ काँग्रेसचे नेते होते आणि त्यानंतर त्या नेपाळमध्येच तिथे स्थायिक झाल्या. तिथे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश होत्या आणि भ्रष्टाचार विरोधात कायदा आणावा, भ्रष्टाचार विरोधात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. नेपाळमध्ये सध्या जे काही सुरू आहे त्या सर्वाला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे तिथल्या भ्रष्ट राजकीय नेत्यांची आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची. नेपो किड्सचा ट्रेंड असू देत किंवा तिथल्या राजकारण्यांचे विविध घोटाळे असू देत, या सर्वांमुळे नेपाळमध्ये राजकीय अस्थैर्य आलं आणि त्यानंतर तिथली राजकीय सत्ता तिथल्या तरुणांनी उलथावून टाकली. आता जेव्हा ही सत्ता उलथावून टाकण्यात आली तेव्हा पुन्हा एकदा नवीन सत्ता कुणाच्या हातात देण्यात यावी यासाठी विचारविनिमय सुरू होता आणि त्यात पहिलं नाव आलं ते मुख्य न्यायाधीश राहिलेल्या सुशीला कार्की यांचं. यामध्ये मुख्य कारण तेच होतं जे त्यांच्या कार्यकाळामध्ये सर्वांनी अधोरेखित केलं होतं, ते म्हणजे त्यांची भ्रष्टाचार विरोधातली प्रतिमा. सुशीला कार्की यांच्यासह अजून 3 ते 4 नावं होती जे पंतप्रधानांच्या शर्यतीमध्ये त्यांचं नाव पुढे येत होतं, मागे जात होतं. परंतु जेव्हा आर्मी, जे प्रोटेस्टर होते आणि राष्ट्रपती हे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याचं ठरवलं, त्यावेळी मात्र सुशीला कार्की यांचं नाव निश्चित करण्यात आलं. पण हे नाव निश्चित करण्यापूर्वी जेव्हा प्रोटेस्टर्स जे सगळे होते, जे जनरेशन झेड होती, त्या सर्वांनी एक प्रकारचं मतदान घेतलं आणि त्या मतदानात सुशीला कार्की यांना सर्वाधिक मतदान झालं. मंडळी, इथं खरी मेख आहे, कारण ते मतदान कुठल्या बॅलेट पेपरवर किंवा EVMवर झालं नाही, तर ते झालं डिस्कॉर्ड नावाच्या एका ॲपवर. डिस्कॉर्ड हे नाव जे गेम्स खेळतात, ऑनलाईन गेम्स खेळतात, त्यांच्यासाठी नवीन नाही आहे. पण या डिस्कॉर्डचा वापर करत आता सध्या नेपाळमध्ये हंगामी पंतप्रधानांची निवड करण्यात आलेली आहे. काय आहे डिस्कॉर्ड? 2015 साली हे एक ॲप बनवण्यात आलं होतं. गेमिंग्स ॲपमध्ये मेसेजिंगसाठी वापरण्यात येणारं हे अत्यंत महत्त्वाचं ॲप आहे, ज्यामध्ये तुम्ही 5 लाख लोकांपर्यंतचं एक सर्व्हर तयार करू शकता, ज्यापैकी 2.5 लाख लोक एका वेळेस ऑनलाईन राहू शकतात. नेपाळमध्ये जेव्हा या 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यात आली, यूट्यूब असेल, म्हणजे यूट्यूब नाही पण X हँडल असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, यांसारखे सोशल मीडिया ॲप्स तिथे बंद करण्यात आले, तेव्हा डिस्कॉर्डचा वापर हा वाढला आणि या सगळ्यामुळेच तिथले जे प्रोटेस्टर होते त्यांनी डिस्कॉर्डचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणात केला आणि तिथे एक ग्रुप होता, युथ अगेन्स्ट करप्शन नावाचा, आणि त्या ग्रुपमध्ये जवळपास 1,30,000च्या जवळपास जी मेंबर होते ते ह्या प्रोटेस्टरमधले जे सगळे मेंबर्स तिथे जॉईन झालेले होते. आणि डिस्कॉर्डच्या त्याच ग्रुपवर सुशीला कार्की आणि त्यांच्यासह अजून 4 जे ऑप्शन होते त्यांच्यासाठी मतदान जे आहे ते घेण्यात आलं. आणि त्या मतदानामध्ये पहिल्या 50 मिनिटात, म्हणजे पहिल्या अर्ध्या काही तासांच्या आतच जर पाहिलं आपण, तर त्यांना 7,730 वरून अधिक मतदान मिळाल्याचं सांगण्यात आलं. 10 सप्टेंबरला सकाळी ते मतदान आलं आणि या सगळ्या मतदानाचा जो अहवाल आहे, चायना टाउन समथिंग नावाचं एक पोर्टल आहे, त्यांनी सांगितलं. आणि आपल्याकडे पहिल्यांदा ती बातमी इंडिया टुडे नावाच्या एका माध्यम समूहानं आपल्या पूर्ण भारतामध्ये ती बातमी प्रसारित केली. या बातमीच्या आधारेच जे मतदान झालं त्या मतदानामध्ये सुशीला कार्की यांना सर्वाधिक वोटिंग पर्सेंटेज मिळाल्यामुळे त्यांचं नाव, जे जनरेशन झी आहे त्यांच्या प्रोटेस्टरच्या आंदोलकांच्या ग्रुपच्या माध्यमातून ते पुढे आणण्यात आलं आणि त्यानंतर त्यालाच परवानगी जी आहे, त्याला सर्वांची परवानगी मिळाली. सैनिक, राष्ट्रपती, राजकीय पक्ष
आणि जेनझी या सगळ्यांनी त्या नावावर शिक्कामोर्तब करत सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली. मंडळी, सुशीला कार्की यांच्या समवेत अजूनही 3 ते 4 नावं होती, परंतु त्या नावांपैकी 2 व्यक्तींचा हा तिथल्या राजेशाहीशी असलेला संबंध पाहता त्यामुळेच त्या 2 व्यक्तींचं नावं जे जनझी आहेत त्यांनी त्याला नकार दिला. सोबतच सैन्याकडनं सुद्धा एक नाव तिथे पंतप्रधानांसाठी पुढे आलं होतं, परंतु त्या नावाचे सुद्धा राजेशाहीशी संबंध होते. त्यामुळे नेपाळमध्ये त्या नावाला नकार देण्यात आला आणि सुशीला कार्की यांचंच नाव तिथे फायनल करण्यात आलं. आपण मोबाईल गेमिंग आणि या सगळ्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीचे ॲप्स वापरतो त्या ॲप्सच्या माध्यमातून काय काम करतं हे सगळे आपण पाहत आहोत. परंतु पहिल्यांदा जेव्हा नेपाळमध्ये सोशल मीडियावर बॅन आलं तेव्हा डिस्कॉर्डचा वापर करण्यात आला आणि ह्याच डिस्कॉर्डला जे तुम्ही अमॉंग अस किंवा पबजी किंवा तत्सम क्लॅश ऑफ क्लॅन्स नावाचे जे गेम्स आहेत ते गेम्स खेळताना जे आपण डिस्कॉर्ड वापरतो तेच डिस्कॉर्ड ॲपच्या माध्यमातून नेपाळनं आपला नवीन पंतप्रधान, हंगामी पंतप्रधान जो आहे तो निवडलेला आहे. आता जी जनरेशन झी प्रत्येक गोष्टीत काहीतरी नवीन करते त्यांनी अवलंबलेला मतदानाचा हा नवीन मार्ग सुद्धा येणाऱ्या काळात खूप काही सांगणार आहेत आणि त्यांचे विचार नेमके काय असणार आहे हे देखील ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेबद्दल जिथे जेव्हा भारतामध्ये बॅलेट पेपर विरुद्ध EVMचा राडा चालू आहे तेव्हा नेपाळमध्ये जे डिस्कॉर्डवरून पंतप्रधान ठरवण्यात आले याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका आणि न्यूज टापूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.